याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून डायरेक्ट इनडायरेक्ट जे इन्व्हॉल्व आहेत, काही कल्प्रिट आहेत जे आता जेलमध्ये आहेत, काही आत आहेत, पण यांना साथ देणारे आणखी बरीच मोठी यंत्रणा खाली आहे, ती सगळी यंत्रणा ठेचून काढली पाहिजे. गुंडांना कुठचीही जात नाही. काही लोक इथे येऊन ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय होते वगैरे हे जे बोलतायत ते चुकीचं आहे. इथे संतोष देशमुखची झालेली हत्या आणि त्या हत्यारांना फासावर लटकवणे, डायरेक्ट इनडायरेक्ट सगळ्या जेवढ्या यंत्रणा आहेत, इंटेलिजन्सच्या आहेत, फॉरेन्सिकच्या आहेत, या सगळ्या करत हे गुंफत आज वाल्मिक करारावर फक्त खंडणीचा गुन्हा आहे, पण या खंडणीच्या गुन्ह्याच्या पाठीमागचं सगळं षडयंत्र आणि त्याच्यातून पुढे झालेला हा मर्डर आहे, हे वास्तव आहे ना. आणि मग तो खंडणीचा गुन्हा जर त्या पवनचक्कीच्या संदर्भात होता आणि त्याचाच पर्याय पुढे इथपर्यंत आला होता, तर निश्चितपणे वाल्मिक कराड याच्या मेन बेस तोच आहे. हे वास्तव सर्वसामान्य अख्ख्या महाराष्ट्रातल्या माणसाला कळतंय. आणि ते जर आपल्या प्रशासनाला कळत नसेल, पोलिसांना कळत नसेल तर आश्चर्य आहे. झोपलेला आपण उठू शकतो, झोपेचं ढोंग घेतलेलं नाही उठू शकत. आणि म्हणून मी एकनाथराव शिंदे यांना देखील ब्रीफ करणार आहे. सगळं वाईट अवस्था आहे. याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून डायरेक्ट इनडायरेक्ट जे इन्व्हॉल्व आहेत, काही कल्प्रिट आहेत जे आता जेलमध्ये आहेत, काही आत आहेत, पण यांना साथ देणारे आणखी बरीच मोठी यंत्रणा खाली आहे, ती सगळी यंत्रणा ठेचून काढली पाहिजे.